माझ्या मालकिनीने एका रात्री तिच्या 17 वर्षाच्या मुलीसह मला तिच्या खोलीत बंद केले आणि आज रात्री तिच्यासोबत सेक्स करायला सांगितले. मला धक्काच बसला. एक आई असे कसे करू शकते? ती बिचारी मुलगी झोपली होती. तिला झोपलेले पाहून माझे हेतू बिघडले आणि मी तिच्यासोबत संपूर्ण रात्र जे काही केले त्यामुळे माझे आयुष्य बदलले. कारण त्यामुळे माझं नाव योगेश आहे. मी बेरोजगारीमुळे खूपच त्रस्त झालो होतो. ठिकठिकाणी नोकरी शोधून थकलो होतो. एक दिवस माझा एक इंटरव्ह्यू होता, पण तिथे सुद्धा मला नोकरी मिळाली नाही. खूपच गरम होतं. मी तिथून बाहेर पडलो तेव्हा वर आकाशाकडे पाहिलं. ऊन इतकं प्रखर होतं की डोळे उघडे ठेवणं अशक्य होतं. कपाळावरून घाम टपटपत होता. मी एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच बोललो, असं वाटतंय आज सूर्यसुद्धा माझ्या मेहनतीची थट्टा करत आहे. आयुष्याच्या धक्क्यांनी आधीच दमलो होतो. आता या उन्हानेही डोकं फिरवलं होतं. हातातली फाईल उभी धरून मी स्वतःवर सावली करण्याचा प्रयत्न करत चालत राहिलो. रस्त्याच्या कडेला वेगाने चालत असताना अचानक एक झाड दिसलं. मी त्या झाडाच्या सावलीत जाऊन उभा राहिलो. तिथे थोडासा दिलासा मिळाला. बॅगेतून पाण्याची बाटली काढली, पण तीही रिकामी होती. घसा कोरडा पडला होता आणि दूरदूरपर्यंत पाण्याची कुठलीच व्यवस्था दिसत नव्हती. लोक आपापल्या कामात मग्न होते आणि मी मात्र माझ्या नशिबाशी एकटा लढत होतो. तहान लागून माझी अवस्था बिकट झाली होती. तेवढ्यात मला जाणवलं की कोणीतरी माझ्या जवळ उभा आहे. कोणीतरी माझ्याकडे हात पुढे केला. मी पाहिलं तर एक गोरा दुधासारखा शुभ्र हात होता. हातात सोन्याची अंगठी आणि चमकदार बांगड्या होत्या. त्या हातात थंड पाण्याची बाटली होती. मी नजर वर केली आणि आश्चर्यचकित झालो. ती एक अतिशय सुंदर बाई होती, जिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तिचं वय साधारण 45 वर्षांचं असावं, पण तिला पाहून कुणीही सांगू शकणार नाही की ती एवढी मोठी आहे. तिचं शरीर, त्वचा, डोळ्यांची चमक आणि ओठांवरील हसू, सगळं काही इतकं परफेक्ट होतं की जणू एखाद्या मॉडेलचा फोटोच असावा. ती म्हणाली, हे घे, पाणी पी. तुला तहान लागली आहे ना? मी खूप वेळपासून तुला पाहत होते. तू खरंच खूप अस्वस्थ दिसत होतास. मी शांतपणे बाटली घेतली आणि एकदम सगळं पाणी पिऊन टाकलं. ती बाई खूप श्रीमंत वाटत होती. मोठ्या गाडीतून आली होती आणि तिच्या राहणीमानावरून हे लक्षात येत होतं की ती मोठ्या घरातून आली आहे. मी तिचे आभार मानले आणि म्हटलं, मॅडम, मी इथे जवळच एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आलो होतो, पण मला नोकरी मिळाली नाही. खूप प्रयत्न केले, पण नशीब साथ देत नाही. मी पुन्हा तिचे आभार मानले आणि घरी जायला निघालो. घरी माझी आजारी आई आणि तरुण बहीण माझी वाट पाहत असतील. भाजी आणायची होती, जेवण बनवायचं होतं. घराची सगळी जबाबदारी माझ्याच खांद्यावर होती. पैशांची टंचाई असल्यामुळे मी शक्यतो पायीच चालण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिथून निघणारच होतो, तेवढ्यात मला जाणवलं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. मी मागे वळून पाहिलं तर तीच पिवळा ड्रेस घातलेली बाई होती. ती हसत होती आणि माझ्याकडे बघत होती. मी थोडा चकित झालो. वाटलं कदाचित तिचंही घर या रस्त्यावरच असेल, पण ती पायदळ का चालत होती? हे विचार करतच मी पुढे चालत होतो. तेवढ्यात ती बाई माझ्या शेजारी आली आणि माझ्याच पावलांशी पावलं मिळवून चालायला लागली. मी एक क्षणासाठी थांबलो तर तीही थांबली आणि स्टाईलमध्ये उभी राहिली. तिच्या हालचाली मला खूप विचित्र वाटत होत्या. मला तर ती थोडीशी वेडीवाकडीच वाटत होती. पण प्रश्न असा होता की इतकी सुंदर बाई माझा पाठलाग का करत होती? सध्या तरी माझा आत्मसन्मान आडवा आला होता आणि मी तिच्या हुशारीला चांगलंच ओळखत होतो. मी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, काय आहे मॅडम, तुम्ही माझा पाठलाग का करताय? मी तर तुमचा आभार मानला होता. आता काय पाण्याचेही पैसे द्यावे लागतील का? माझं बोलणं ऐकून ती हसली. तेवढ्यात तिने आपल्या जवळून एक पाकिट काढलं आणि तो माझ्या हातावर ठेवला. मी आश्चर्यचकित झालो. यामध्ये काय असू शकतं?
आणि ही बाई मला हे का देत आहे? मी जेव्हा पाकिट उघडलं तेव्हा मला एक धक्का बसला. त्यात भरपूर नोटा होत्या. इतकी मोठी रक्कम की मी ती मोजूही शकलो नाही. पण अंदाजाने लक्षात आलं की ती रक्कम लाखोंमध्ये होती. माझे हात थरथरू लागले. माझ्या खिशात फक्त काही नाणी होती आणि समोर लाखो रुपये पडले होते. ती म्हणाली, "हे पैसे तुझे असू शकतात. मी तुला हे देऊ शकते. तू या पैशांचा मालक व्हायला तयार आहेस का?" तिचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो. शेवटी कोणत्या कामासाठी ती मला लाखो रुपये देत आहे? मी विचारलं, "मॅडम, तुम्ही मला हे 2 लाख रुपये का देताय? आपण एकमेकांना ओळखतही नाही. ना कुठली ओळख, ना मी तुमच्यासाठी काही काम केलं आहे. मग तुम्ही मला एवढी मोठी रक्कम का देत आहात? तुम्ही मला मूर्ख बनवताय का?" ती बाई माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण इथे नाही. चल, कुठेतरी बसून शांतपणे बोलूया." ती माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे. माझ्या मनात एक विचित्र आनंद होता. शेवटी 2 लाख हे काही थोडेसे पैसे नव्हते. खास करून माझ्यासारख्या माणसासाठी ही रक्कम आयुष्य बदलणारी होती. या पैशांनी मी स्वतःचं काहीतरी काम सुरू करू शकलो असतो. माझ्या डोक्यात हजारो विचार चालू लागले. ती बाई मला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहोचली. आत गेल्यावर आम्ही दोघं एका कोपऱ्यात बसलो. तिने वेटरला कॉफी मागवली. थोड्या वेळात तिला कोणाचा तरी फोन आला आणि ती बोलायला म्हणून उठून गेली. मी हॉटेलभोवती नजर फिरवत होतो. ते खूप मोठे आणि शाही हॉटेल होते. इथे फक्त श्रीमंत लोकच यायचे. मी कधीच तिथून गेलो नव्हतो. थोड्याच वेळाने ती बाई परत आली आणि तिच्या खुर्चीवर बसली. कॉफीही आली होती. तिने बोलूया असं म्हटलं. मी मनात विचार करत होतो की मला माहीत नाही की ही बाई मला काय म्हणणार आहे. ती तिच्या मोबाईलवर काहीतरी करत होती. हे पाहून मी थोडा घाबरलो. मला भीती वाटली. जर ती मला असे काही सांगेल जे मी करू शकत नाही. मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे. मी नेहमीच साधे जीवन जगलो आहे. मला कधीही कोणतेही बेकायदेशीर किंवा चुकीचे काम करताना पकडले जायचे नव्हते. काही वेळाने तिने मोबाईल बाजूला ठेवला. माझी कॉफी संपली. मग तिने जे सांगितले ते ऐकून माझे होश उडाले. ती म्हणाली की तुला माझ्या मुलीसोबत एक रात्र घालवावी लागेल. माझ्या मुलीला मुलांमध्ये खूप रस आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. ती तुमच्यासारख्या तरुण मुलांसाठी वेडी आहे. उद्या तिचा वाढदिवस आहे आणि मला तिला एक खास भेटवस्तू मिळावी अशी इच्छा आहे. मी ती भेट तिला देऊ इच्छिते. तिचे बोलणे ऐकून मी अगदी हादरलो. मी कधीच विचार केला नव्हता की एक आई तिच्या स्वतःच्या मुलीसाठी असा विचार करू शकते. तिला तिच्या मुलीची रात्र सजवण्यासाठी माझा वापर करायचा होता. मी शरमेने थरथर कापले. माझे कान सुन्न झाले होते. मी लगेच म्हणालो, "माफ करा मॅडम, मी तसा मुलगा नाही. मी बेरोजगार गरीब असलो तरी माझे विचार आणि आदर ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. मी कधीही असे घृणास्पद कृत्य करू शकत नाही." हे बोलल्यानंतर मी उठून निघून जाणार होतो तेव्हा तिने पुन्हा तोच लिफाफा माझ्यासमोर ठेवला ज्यामध्ये 2 लाख होते. ती माझ्या डोळ्यासमोर पैसे दाखवत होती. तिच्या या कृतीने मला भाग पाडले होते. मलाही माझे जीवन सुधारायचे होते. मला कुठेही आशा दिसत नव्हती. ही एक सुवर्ण संधी होती जी माझे नशीब बदलू शकते. मी त्या महिलेकडे पाहिले जी हसत होती आणि हातातले पैसे दाखवत होती आणि मला म्हणत होती, "विचार कर, हे फक्त तुझ्यासाठी फायद्यासाठी आहे. ही एका रात्रीची गोष्ट आहे आणि फक्त एकच रात्र होती जी तुझे नशीब बदलू शकते." मला वाटले की तू गरजू आहेस म्हणून मी तुला मदत करेन. नाहीतर माझ्या मुलीला मुलांची कमतरता नाही. फक्त एक रात्र घालवण्यासाठी तुला इतके पैसे मिळत आहेत. मग यात काय अडचण आहे? किंवा तू मुलीसोबत एक रात्र घालवण्यास सक्षम नाहीस? असे म्हणत ती गप्प बसली आणि हसायला लागली. मी खूप लाजत होतो.
मी काय करावे आणि काय नाही याचा विचार करत होतो. मी या महिलेशी सहमत व्हावे की नकार देऊन घरी परतावे. घरीही खूप आर्थिक संकट होते. आई आजारी होती. मला काय निर्णय घ्यावा हे समजत नव्हते. माझी एक लहान बहीणही होती जिचे लग्न करायचे होते आणि आम्हाला दुसरा कोणताही आधार नव्हता. आमचे एक छोटे घर होते. वडील अनेक वर्षांपूर्वी हे जग सोडून गेले होते. माझ्या आईने कसे तरी मला शिक्षण दिले, पण मला अजूनही नोकरी मिळत नव्हती. बेरोजगारी मला खात होती. मी घाईघाईने ठरवले की मी त्या बाईचे ऐकायला तयार आहे. ती हसली आणि म्हणाली, मलाही तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. हे पैसे तुझं नशीब बदलून टाकतील. मग तिनं 1,00,000 रुपयांमधून मला 1,000 रुपये ॲडव्हान्स दिला आणि म्हणाली, हे घे तुझा ॲडव्हान्स. जा, नीट तयार होऊन ये. बाकीचे पैसे काम झाल्यावर मिळतील. मी ते 1,000 रुपये घेतले आणि घरी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात हॉटेलमधून जेवण घेतलं. आईच्या औषधी घेतल्या. थोडे फळं आणि थोडा किराणाही घेतला. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा आईने माझ्या हातात इतका सामान पाहिला आणि तिने विचारलं, आज भाजी न आणता तयार जेवण घेऊन आलास? ती आश्चर्यचकित झाली, कारण मी कधीच इतका सामान घेऊन आलो नव्हतो. आई आणि बहीण दोघी विचारू लागल्या, इतके पैसे कुठून आले? सकाळी तर म्हणत होतास की खिशात 1 रुपयाही नाही. त्यांचं ऐकून मी थोडा घाबरलो होतो, पण आईसमोर खोटं बोलण्या वाचून पर्याय नव्हता. हातपाय धुताना म्हणालो, आई, माझी नोकरी लागली आहे. ॲडव्हान्स दिलं त्यांनी. त्याच पैशांनी हे सगळं घेतलं. म्हटलं बाजारातून जेवण घेऊन जावं, बहिणीला थोडी सुट्टी मिळेल. बहीण खूप खुश झाली, कारण ती नेहमी घरकामात गुंतलेली असायची. आज पहिल्यांदाच तिला स्वयंपाकातून सुटका मिळाली होती. आईही खूप आनंदी झाली आणि म्हणाली, वरचा देव तुला यश देईल रे बाळा. जर असंच सगळं चाललं तर आपलं घर सावरून जाईल. बहिणीने माझ्यासाठी जेवण वाढलं. आम्ही तिघही एकत्र बसून जेवलो. पण माझं मन मात्र अजूनही त्या बाईच्या बोलण्यात अडकलेलं होतं. ती मुलगी, ती रात्र, ते 2,00,000. हे सगळं खरंच होतं की हे काही फसवणुकीचं जाळं होतं? जे काही असेल त्याचं सत्य तर उद्याच कळणार होतं. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेवर मी तयार झालो आणि घरातून निघण्याच्या तयारीत असताना आईने विचारलं, बाळा, इतक्या तयारीनं कुठे चाललायस? मी म्हणालो, आई, काल सांगितलं ना, नोकरी लागलीये, तिकडंच चाललोय. वरच्या देवाकडे प्रार्थना कर की तुझा मुलगा यशस्वी होईल. आईच्या डोळ्यात आशा होती आणि चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. मी घरातून बाहेर पडलो. एक रिक्षा पकडली आणि त्या बाईनं दिलेल्या पत्त्यावर गेलो. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही. मी पुन्हा पत्ता पाहिला आणि त्या ठिकाणी नजर टाकली. हे कोणाचं घर नव्हतं, तर एक भव्य महाल होता. इतका आलिशान आणि सुंदर बंगला मी आजवर कधीही पाहिला नव्हता. माझ्या मनात विचार आला, इतकी श्रीमंत बाई अशा प्रकारचं काम का करत असेल? मी दरवाजावर उभा राहून तिने दिलेल्या नंबरवर कॉल केला. तिनं फोन उचलला आणि विचारलं, कुठं आहेस तू? मी सांगितलं, मॅडम, मी तुमच्या घराबाहेर उभा आहे. ती म्हणाली, बाहेर का उभा आहेस? पटकन आत ये. मी खूप वेळेपासून तुझी वाट पाहते आहे. मी घाबरत घाबरत त्या घरात शिरलो. असं घर मी फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं. आज पहिल्यांदाच मी इतक्या ऐश्वर्यशाली घरात पाऊल ठेवलं होतं. जसे मी आत पोहोचलो, ती बाई तयार होऊन माझ्यासमोर उभी होती. मी हळूच म्हणालो, मॅडम, मी असा तसा मुलगा नाही. मी मजबूर आहे, पण हे काम मी केवळ गरजेपोटी करायला आलो आहे. ती माझ्याकडे पाहून हसायला लागली आणि म्हणाली, माझा हेतू तुझी नियत तपासण्याचा होता. मला वाटलं होतं की तू माझं काम मनापासून करणार नाही. पण लक्षात ठेव, जर तू माझं काम नीट केलं नाहीस तर तुला 1 रुपयाही मिळणार नाही. आणि जर हे पैसे हवे असतील तर तुला माझ्या म्हणण्यानुसार सगळं करावं लागेल. त्यानंतर ती म्हणाली, ठीक आहे, तू बस.
मग तिने घरातील नोकराला आवाज दिला आणि म्हणाली, पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी चहा घेऊन ये. मी जितका आश्चर्यचकित होतो तेवढं पुरेसं नव्हतं. मी मनात खूप अस्वस्थ होतो. पण ती बाई म्हणाली, तुला इथे जे काम देण्यासाठी बोलावलं आहे ते काम तुला रात्रीपासून सुरू करायचं आहे. तोपर्यंत तुला इथेच राहून वेळ घालवावा लागेल. मी त्या घरात दिवसभर बसून राहिलो. अधूनमधून काही ना काही खायला प्यायला दिलं जात होतं. जेव्हा रात्र झाली तेव्हा ती बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली, तुझी वाट पाहणं आता संपलं आहे. आता तुला माझ्या मुलीच्या खोलीत जावं लागेल. ती तुझी वाट पाहते आहे. माझं हृदय जोरजोरानं धडधडत होतं. जर तिची आई इतकी सुंदर आहे तर तिची मुलगीही नक्कीच खूप सुंदर असेल. आणि जेव्हा तिची आई स्वतः मला तिच्या मुलीच्या खोलीत पाठवत होती तेव्हा मग मी त्या कामाला नकार का देऊ? मी जिना चढून त्या मुलीच्या खोलीच्या बाहेर आलो. तिच्या आईने स्वतःच दार उघडलं. माझं काळीज धडधडत होतं. मी जसा खोलीत पाऊल ठेवला समोरचं दृश्य बघून माझे श्वासच रोखले गेले. खोली अशा पद्धतीने सजवलेली होती जसं की आज माझी पहिलीच रात्र असावी. एक मुलगी बेडवर पडून होती. ती मुलगी खूपच सुंदर होती. इतकी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. पण एक विचित्र गोष्ट होती. ती मुलगी झोपलेली का होती किंवा मग ती बेशुद्ध होती? तिला पाहिल्यानंतर मी तिच्या आईला विचारले, ही मुलगी झोपली आहे? ती बाई हळूच म्हणाली, कारण ती बेशुद्ध आहे आणि मी तिला बेशुद्ध केले आहे. मी तुला जे सांगितले आहे ते तू कर. काम झाल्यावर माझ्याकडून पैसे घे. ती बाई माझ्या खांद्यावर थाप मारत निघून गेली आणि खोलीबाहेरून कुलूप लावले. मी हळूहळू जाऊन त्या मुलीजवळ उभा राहिलो. ती इतकी सुंदर होती की मी तिच्यावरून डोळे हटवू शकलो नाही. मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मग मी ज्या कामाचे पैसे मिळत होते त्या कामावर लक्ष केंद्रित करू लागलो. मी जवळजवळ 2 तास खोलीत होतो आणि त्या मुलीने माझी मनशांती हिरावून घेतली होती. मी खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर तिची आई तिथे चालत होती. कदाचित ती माझी वाट पाहत होती. मी शर्टचे बटन लावले आणि जिना उतरून खाली आलो. तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. ती माझ्याकडे रोखून पाहू लागली. मी चेहऱ्यावर हसू आणत म्हणालो, मॅडम, तुमचं काम पूर्ण झालं आहे. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती म्हणाली, माझी मुलगी जागी तर झाली नाही? तिनं काही प्रतिक्रिया तर दिली नाही ना? त्रास दिला का? मी स्पष्ट शब्दात म्हणालो, नाही. ती बिचारी तर बेशुद्ध होती आणि मी माझं काम पूर्ण केलं. हे ऐकून तिनं आनंदात 2 लाख रुपये काढले आणि माझ्या हातात ठेवले. ती म्हणाली, जा, आता पुन्हा माझ्या नजरेसही पडू नकोस. तुझं काम संपलं आहे. आणि लक्षात ठेव, या गोष्टीबद्दल कुणालाही काहीही सांगण्याची गरज नाही. नाहीतर तू जाणतोस मी तुझा काय हाल करू शकते आणि या प्रकरणात तुझ्यावरही आरोप येतील. मी तिचं सगळं ऐकून तिथून निघून गेलो. बसल्या जागी मला 2 लाख रुपये मिळाले होते. माझ्यासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट होती. आईला सांगितलं की ऑफिसच्या पहिल्याच दिवशी बॉस माझ्या कामावर खुश झाला आणि त्यांनी मला एवढे पैसे दिले. आता माझं काम हळूहळू वाढत जाईल आणि आपल्या आयुष्यातून गरिबी कायमची निघून जाईल. माझ्या आनंदाकडे पाहून आई थोडी विचारात पडली होती. रात्र झाली आणि पुन्हा त्या बाईचा कॉल आला. कॉलवर ती म्हणू लागली, मी तुझ्यावर खूप खुश आहे. तू माझं मनातलं स्वप्न पूर्ण केलंस. मला वाटलं नव्हतं की तू माझं काम इतकं चांगलं करशील. तुझं काम मला खूप आवडलं. तुला अजून पैशांची गरज असेल तर सांग, मी पाठवून देईन. ती पुढे म्हणाली, माझी मुलगी ज्या अवस्थेत आहे ते तुला माहीत नाही. तू माझं काम खूप सोपं करून टाकलं. तिचं बोलणं ऐकून मी फोन कट केला. मी मोबाईल काढला आणि त्यावर एक व्हिडिओ चालवला. किती जबरदस्त व्हिडिओ होता तो, जो मी त्या बाईच्या घरातच रेकॉर्ड केला होता. योग्य वेळ आल्यावर हाच व्हिडिओ तिच्या खिशातून अजून पैसे काढण्यासाठी उपयोगी ठरणार होता. आता माझ्या मनात लालसा निर्माण झाली होती, जी इतक्या सहज संपणारी नव्हती. जेव्हा मी घड्याळ पाहिलं
तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. आता मला झोपायला हवं होतं, कारण पुढच्या सकाळी मला एक खूप मोठं काम करायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो आणि पुन्हा त्या ठिकाणी गेलो, त्या बाईच्या आलिशान बंगल्याकडे. सकाळचे सुमारे 7 वाजले होते, ज्यावेळी श्रीमंत लोक गाढ झोपेत असतात. मी बंगल्याबाहेर पोचून एका नंबरवर कॉल केला. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि ती बाई स्वतः बाहेर आली. काही न बोलता ती सरळ माझ्यासोबत बाईकवर बसली. ही बाईक सुद्धा माझी नव्हती. मी ती एका मित्राकडून थोड्या वेळासाठी उधार घेतली होती, कारण मला थेट कोर्टात जायचं होतं. आज मी त्या मुलीशी कोर्ट मॅरेज करणार होतो. जसं आम्ही कोर्टच्या बाहेर पोहोचलो आणि मी तिच्याकडे पाहिलं, ती खाली मान घालून उभी होती. तिचं नाव होतं कविता. ती अतिशय सुंदर होती. तिच्या मोठमोठ्या डोळ्यात अश्रू भरले होते. जे पाऊल ती आज माझ्यासोबत उचलणार होती, त्यामध्ये तिचंच भलं होतं. पण दुर्दैव असं की कालच्या आठवणी आमच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. कदाचित याच कारणामुळे मी ठरवलं होतं की मी या मुलीशीच लग्न करणार. काही वेळात आम्ही कायदेशीररित्या पती-पत्नी झालो. मी तिच्या शांततेतही तिच्या वेदना जाणवू शकत होतो. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. जेव्हा तिनं कोर्ट मॅरेजच्या कागदावर सही केली, तेव्हा ती जोरात रडायला लागली. पण हे करणं आवश्यक होतं. काल रात्री जेव्हा मी त्या खोलीत गेलो आणि ती बाई दार बंद करून निघून गेली, तेव्हा मी एक नजर त्या मुलीकडे टाकली. ती खूपच सुंदर होती. एखाद्या चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा कमी नव्हती. तिच्या सौंदर्याने मला एका क्षणासाठी थांबवलं होतं. कुठलीही लालची माणूस त्या क्षणी तिचा फायदा घेण्यास तयार झाला असता. पण तिच्या चेहऱ्यावरील निरागसतेने मला हादरवून टाकलं. मी सुद्धा खूप गरजू होतो. मला पैशांची फार आवश्यकता होती. पण मन कोड्यात पडलं होतं. खोलीत इकडून तिकडे चालताना मी विचार करत होतो की काश वरचा देव मला असा एखादा मार्ग दाखवो की मी काही चूकही करू नये आणि माझी गरजसुद्धा पूर्ण व्हावी. तेवढ्यात माझी नजर एका टेबलवर ठेवलेल्या डायरीकडे गेली. ती खूप सुंदर होती. जणू कोणीतरी खूप प्रेमाने ती सजवली होती. कदाचित त्या मुलीने स्वतः केली होती. मी डायरी उघडली आणि वाचायला लागलो. त्यात त्या मुलीचं आयुष्य लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं, ही बाई माझी सावत्र आई आहे. तिने सगळ्यांना विश्वास बसवला आहे की मी वेडी आहे. ती मला घरातून बाहेर काढू पाहते आहे, जेणेकरून माझ्या मालमत्तेवर ती ताबा मिळवू शकेल. माझे बाबा आता माझ्यापासून दूर झाले आहेत. त्यांना वाटतं मी खरंच वेडी आहे, पण मी ठीक आहे. आता हे सगळं मी सहन करू शकत नाही. जर या बाईने मला पुन्हा माझ्या वडिलांच्या नजरेत कमी केलं तर मी आत्महत्या करीन. ही डायरी वाचून माझं काळीज थरथरून गेलं. त्या मुलीने जे काही लिहिलं होतं त्यात खोल दुःख होतं. ती लहानपणापासूनच त्रासात होती. मला तिच्यावर खूपच कीव आली. तिची सावत्र आई, जिने मला कामासाठी बोलावलं होतं, तिचं एकच उद्दिष्ट होतं की मी त्या मुलीबरोबर रात्र घालवावी, जेणेकरून तिचं चारित्र्य मातीमध्ये मिसळेल आणि तिचे वडील तिला संपत्तीपासून दूर करतील. जरी मी त्या बाईच्या सांगण्यावरून तयार झालो होतो, तरी माझा अंतरात्मा त्याला मान्यता देत नव्हता. ती मुलगी बेशुद्ध होती. तिच्या आईने मुद्दाम तिला काहीतरी नशा देऊन झोपवलं होतं, जेणेकरून जेव्हा तिला शुद्ध येईल तेव्हा ती स्वतःला अपमानित समजेल. पण मी माणूस होतो, हैवान नव्हे. मी ठरवलं की मी तिच्याशी काहीही चुकीचं करणार नाही. मी पुन्हा पुन्हा तिला उठवण्याचा प्रयत्न करत राहिलो. खूप प्रयत्न केल्यावर अखेर तिचे डोळे उघडले. जसं तिनं खोलीत चारही बाजूंना पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं, ती घाबरली आणि रडायला लागली. ती म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि माझ्या खोलीत काय करत आहात? ती माझ्यापासून दूर झाली. तिचा आवाजही तितकाच निरागस होता जितकी ती स्वतः होती. मी तिला शांत करत म्हणालो, घाबरू नकोस, मी सगळं सांगतो. मी काही चुकीचा माणूस नाही. त्यानंतर मी तिला सगळं सांगितलं. तिच्या आईने मला काय काम दिलं होतं
आणि त्या बदलात मला 2 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं. हे ऐकून तिला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती आपल्या हातांनी चेहरा झाकून जोरजोरात रडायला लागली. ती म्हणाली, मला माहिती होतं की माझी सावत्र आई खूप घाणेरडी बाई आहे, पण असं कधी वाटलं नव्हतं की ती एक बाई असून इतक्या नीचपणावर जाईल. ती पुढे स्वतःबद्दल सांगू लागली, जेव्हा मी 12 वर्षांची होते तेव्हा माझ्या आईचं एका आजारामुळे निधन झालं. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझे आईवडील माझ्यावर जीव ओवाळून टाकायचे. आपल्याला कशाचीच कमतरता नव्हती. माझ्या जन्मानंतर पप्पांनी हा बंगला माझ्या नावावर केला होता आणि जी मोठी संपत्ती होती ती आईच्या उपचारांसाठी खर्च केली होती, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत आईला वाचवायचं होतं. त्यांनी पैसे पाण्यासारखे वाहिले, पण तरीही आईला वाचवता आलं नाही. शेवटी एक दिवस ती कायमची आम्हाला सोडून गेली. त्यानंतर पप्पांनी आईच्या दुःखाला मनात साठवून ठेवलं आणि हळूहळू स्वतःला एकटेपणात झोकून दिलं. त्यांनी बिझनेसकडेही दुर्लक्ष केलं. हा बंगला माझ्या नावावर होता आणि मीच त्याची मालक होते. पण आता मला स्वतःला खूप एकटं वाटू लागलं होतं. मला अभ्यासही करावा लागायचा, पण काही गोष्टी अशा असतात ज्या एक पुरुष फक्त आपल्या बायकोशीच बोलू शकतो. मी मुलगी म्हणून पप्पांची काळजी घेत होते, पण अभ्यासामुळे मी त्यांना खूप वेळ देऊ शकत नव्हते. माझ्या पप्पांना त्यांच्या काही नातवंडांनी सल्ला दिला की आता त्यांनी दुसरं लग्न करावं. तेव्हा माझं वय 15 वर्षांचं झालं होतं आणि मी हळूहळू मोठी होत होते. मग पप्पांनी आपल्या मैत्रिणीच्या बहिणीशी लग्न केलं. ती बाई घटस्फोटीत होती. तिच्या नवऱ्याने तिला सोडलं होतं. पप्पांनी तिच्याशी लग्न केलं आणि तिला आपल्या घरी आसरा दिला. पप्पांना वाटत होतं की ती बाई त्यांच्यासोबत माझीही काळजी घेईल. मला सुद्धा त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी काही आक्षेप नव्हता, कारण मला वाटलं होतं की यामुळे त्यांच्या आयुष्यातलं एकटेपण दूर होईल आणि मला पण आईसारखं प्रेम मिळेल. पण या बाईने घरात पाऊल टाकताच एकामागून एक डाव खेळायला सुरुवात केली, कारण तिला नीट माहीत होतं की पप्पांनी आईच्या उपचारांमध्ये संपत्तीची बाकी सर्व रक्कम आधीच खर्च केली होती आणि आता फक्त हा बंगला उरला होता, जो माझ्या नावावर होता. पप्पांचा व्यवसाय पुन्हा चांगला चालू लागला, कारण दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कामाकडे लक्ष दिलं. पण त्या बाईला ही गोष्ट अजिबात सहन होत नव्हती की बंगला तिच्या नवऱ्याच्या मुलीच्या नावावर आहे. तिला वाटत होतं की आता तीच या घराची मालकीण आहे आणि हा बंगला तिच्याच नावावर हवा. मी तिला आई समजून तिच्या जवळ जायचे प्रयत्न करायचे, पण ती प्रत्येक वेळी मला झिडकारायची. पप्पांसमोर मात्र खूप प्रेम दाखवायची, पण जसेही पप्पा बाहेर पडायचे ती लगेच माझ्यावर अत्याचार करायला लागायची. कधी मला खायला द्यायची नाही, कधी मला टोमणे मारायची. मी खूप त्रासलेली होते. हळूहळू त्या बाईनं माझ्यावर खोटे आरोप लावायला सुरुवात केली आणि पप्पांना माझ्याविरुद्ध वळवायला सुरुवात केली. काही वेळा पप्पा माझं ऐकायचे, पण बऱ्याच वेळा ती बाई जे सांगायची त्यावर विश्वास ठेवून माझ्यावर ते हात उचलायचे. तिनं पप्पांना अशा गोष्टी सांगितल्या की पप्पांनीही मला वेडसर समजायला सुरुवात केली आणि मला या खोलीत बंद करून टाकलं गेलं. गेले 4-5 वर्ष मी या खोलीतच बंदिस्त आहे. माझी सावत्र आई हेच बघत आहे की पप्पा माझ्याकडून हा बंगला काढून घेतील, पण अजूनपर्यंत पप्पांनी असं काही दाखवलं नाही. तरीही ती बाई सतत प्रयत्न करत आहे की मी हा बंगला तिच्या नावावर करून टाकावा, कारण आता ती पप्पांची बायको म्हणून या घरात राहत आहे आणि तिला वाटतं की यावर तिचा हक्क आहे. पण मी हे कधीही इच्छित नाही की माझी संपत्ती तिच्या नावावर जावी. जर तिने मला खरं प्रेम दिलं असतं, जर तिने मला आईसारखं प्रेम दिलं असतं, तर कदाचित मी स्वतःहूनच तिला बंगला दिला असता. पण तिला फक्त मला या घरातून हाकलून द्यायचं आहे. मला माहीत आहे की जर मी हा बंगला तिच्या नावावर केला तर ती माझं सगळं काही हिरावून घेईल आणि मला संपूर्णपणे संपवून टाकेल. तिने आधीच माझं आयुष्य नरक केलं आहे. तिनं मला वेडी ठरवलं आहे, पप्पांना माझ्याविरुद्ध केलं आहे आणि आता मी माझ्या खोलीतून बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही.
बहुधा म्हणूनच तिनं हा डाव खेळला की तुला माझ्या खोलीत एक रात्र घालवायला पाठवलं, जेणेकरून काहीतरी फुटेज मिळेल. विश्वास ठेव, या खोलीत नक्कीच कॅमेरे लावलेले असतील आणि सकाळ होताच ती सगळी रेकॉर्डिंग पप्पांना दाखवेल आणि यावेळी पप्पा मला त्यांच्या संपत्तीमधून वगळून कायमचं या घरातून हाकलून देतील आणि मग ती बाई या बंगल्याची एकटीच मालकीण होईल. हे सगळं सांगताना कविता जोरजोरानं रडत होती. ती म्हणाली, या जगात माझ्या पप्पांखेरीज माझं कोणीही नाही, पण ही बाई माझ्या पप्पांनाही माझ्यापासून हिरावून घेते आहे. मला असं आयुष्य अजिबात आवडणार नाही. मी मरू इच्छिते. ती जोरजोरानं किंचाळत होती. मी तिला शांत केलं आणि म्हटलं, मी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. मी असा माणूस नाही की तुझा गैरफायदा घेईन. माझं बोलणं ऐकून ती शांत झाली. मी म्हणालो, मी तुझी डायरी वाचली आहे. मला तुझ्या आयुष्याचं खरं चित्र समजलं आहे. ती विचारू लागली, तू माझी कशी मदत करशील? मी म्हणालो, मी तुझ्याशी लग्न करीन. मला तुझ्या संपत्तीशी काहीही घेणं देणं नाही. मग मी तिला माझा संपूर्ण प्लॅन सांगितला आणि शर्टचे बटन लावत मी खाली उतरलो. मी त्या बाईकडून पैसे घेतले आणि तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या प्लॅननुसार कवितानं तिच्या आईसमोर रडत सांगितलं की तिची इज्जत लुटली गेली आहे. त्यामुळेच त्या बाईने मला फोन करून सांगितलं होतं की तू काम फार चांगलं केलं आहेस. मी कविताला माझ्यासोबत घेऊन आलो आणि आम्ही कोर्ट मॅरेज केलं. त्यावेळी तिचे वडील अमेरिकेला गेले होते. 5 दिवसांनी जेव्हा ते परत आले तेव्हा कविताच्या आईने त्यांना सांगितलं की तुझ्या मुलीने एका मुलासोबत संबंध ठेवले आहेत. आता तिला घरातून बाहेर काढ. तिनं तिच्या खोलीत लावलेल्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ती रेकॉर्डिंग आधीच नष्ट झाली होती, कारण मी आधीच त्या कॅमेऱ्याची वायर कापून टाकली होती. कविताने मला आधीच सांगितलं की खोलीत नक्की कॅमेरे असतील आणि तिच्या म्हणण्यानुसार जेव्हा मी खोलीची तपासणी केली तेव्हा कॅमेरा खरोखर होता. तिची आई पुरावे गोळा करायच्या मागे होती, पण माझ्याकडे एक असा पुरावा होता ज्याने तिची सावत्र आई पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. कविताचे वडील परत येण्याच्या आधीच मी तिच्या आईची फोन कॉल रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईलवर पाठवली होती, ज्यामध्ये ती म्हणत होती, तू माझ्या मुलीचं आयुष्य खराब केलंस, याचा मला खूप आनंद झाला आहे. ती आता ढसाढसा रडते आहे. अजून पैशांची गरज असेल तर सांग. मी हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तिच्या पप्पांना पाठवलं. त्यांनी आपल्या मुलीवर हात उचलण्याऐवजी आपल्या पत्नीच्या कानशिलात लगावली. कविताच्या आईला कल्पनाही नव्हती की स्वतःच्या उभ्या केलेल्या जाळ्यात ती स्वतः अडकून जाईल. कवितानंही सगळं खरं सांगितलं आणि सांगितलं की तिनं माझ्याशी लग्न केलं आहे. मीही त्यावेळी पोहोचलो आणि सगळा प्रकार स्पष्ट केला. तिच्या पप्पांनी आपल्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं. आता तिची सावत्र आई भटकते आहे आणि तिच्या पप्पांनी आमचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. हो, एकदा माझ्या मनात लालच आला होता, पण मी कधीच एखाद्या बाईच्या इज्जतीशी खेळू शकत नाही. माझी प्रामाणिकता पाहून ते म्हणाले, तुला लपून छपून लग्न करण्याची गरजच नव्हती. मी स्वतः आनंदाने माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून दिलं असतं. आणि तसंच झालं. त्यांनी खूप प्रेमाने आमचं लग्न लावलं. माझ्या आईला आणि बहिणीलाही काही हरकत नव्हती, कारण कविता फक्त सुंदरच नव्हती, तर एक श्रीमंत आणि सुसंस्कृत घरातली मुलगी होती. माझं वैवाहिक आयुष्य तिच्याबरोबर खूप सुखी आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तर मित्रांनो, आशा आहे की ही कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्शून गेली असेल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींशी शेअर करा आणि खाली कमेंट करून तुमचं मत नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. धन्यवाद.